जय कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी मंदिरासाठी आम्ही कनकचौरी येथून ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. कार्तिक स्वामी मंदिर उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आणि समुद्रसपाटीपासून साधारण 10,000 फूट उंचावर क्रौंच पर्वतावर आहे. हे मंदिर भगवान शिव यांचे मोठे पुत्र कार्तिकेय यांना समर्पित आहे. उत्तर भारतात हे एकमेव मंदिर आहे. येथे कार्तिक स्वामी बाल्य रूपात विराजमान झालेले आहेत. घनदाट जंगलातनं आमचा ट्रेक सुरू आहे. साधारण 3.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि चढही भरपूर आहे. आम्ही नेमके दुपारनंतर ट्रेकिंगला सुरुवात केली आणि सूर्य मावळाच्या आत आम्हाला परत कनकचौरी या गावामध्ये पोहोचायचे होते, म्हणून थोडी आम्ही घाई करत आहोत. रस्ता सुरेख आहे, मस्त जंगलातला आहे. घनदाट जंगल दिसतंय. सभोवती हिमालयन पर्वतांची रांग दिसतीये. रस्ता मातीचाच आहे, खडकाळ आहे, मातीचा आहे आणि अगदी शेवटी बांधलेला रस्ता आहे आणि त्यानंतर पायऱ्या आहेत. ट्रेकिंगच्या मार्गातला हा पहिला विसावाचा ठिकाण, जेथे क्षणभर थांबून आम्ही परत ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. अजूनही घनदाट जंगल दिसतंय. हा आता थोडासा रस्ता बांधलेला दिसतोय. कार्तिक स्वामी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी शंकराने आपल्या दोन्ही पुत्रांना म्हणजे गणपती आणि कार्तिक स्वामी यांना ब्रह्मांडाची चक्कर मारून परत या आणि जो पहिला येईल त्याला असं वरदान देण्यात आलं होतं की त्याची पूजा पहिली केली जाईल. त्यानुसार गणपतीने फक्त शंकराला चक्कर मारली आणि सांगितलं की माझे ब्रह्मांड म्हणजे तुम्हीच आहात. त्यावर खुश होऊन शंकराने त्यांना वरदान दिलं की पहिली पूजा कुठल्याही याची पहिल्या पूजेचा मान गणपतीचा राहील. कार्तिक स्वामींनी ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि परतला तेव्हा त्याला समजले की गणपतीला तो मान दिलेला आहे. रागावून कार्तिक स्वामींनी शंकराला आपले अस्थी आणि मांस अर्पण केले. अस्थी जिथं अर्पण केल्या ते ठिकाण म्हणजे हे कार्तिक स्वामी मंदिर उत्तराखंडमधील, आणि मांस अर्पण केले ते दक्षिणेतलं मुरुगन मंदिरात. हे सभोवती हिमालयांच्या रांगा दिसत आहेत. सुरुवातीला औखली येथील वनदेवीचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे जातोय. अनेक भाविकांनी झाडांवर बिंदिया आणि वस्त्र बांधलेलं आपल्याला दिसून येत आहे. लाल वस्त्र. काही ठिकाणी बांगड्याही झाडांवर लटकवलेल्या दिसत आहेत. आप यहाँ की है?
हा आता थोड्याशा बांधलेल्या पायऱ्या दिसतात. या 2 महिला आहेत, त्यांच्याकडे मी चौकशी केली. या कनकचौरी गावातनं वरती निघालेल्या आहेत. या पुजाराच्या घरच्या महिला आहेत. एक त्यापैकी त्याची पुजारीची बायको आहे. चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की पुजाऱ्यासाठी त्या चहा घेऊन जातात आणि रोज जातात. संध्याकाळच्या वेळी त्यांना चहा दिला जातो पुजाऱ्याला आणि मग परत येतात. म्हणजे रोजचं हे 8 ते 9 किलोमीटरचं ट्रेकिंग त्या करतात आणि केवळ अर्ध्या तासाच्या आत त्यावरती पोहोचतात. हे इथे हनुमान विसावलेत. आता पक्क्या पायऱ्या संपून मंदिरात प्रवेश करतोय. मंदिराचा आसमंत खूपच छान आहे. मंदिर एका सुळक्यावर आहे, त्यामुळे आपण 360 डिग्रीमध्ये सभोवती पाहू शकतो. आजूबाजूला काहीही नाही. लांबवर हिमालयाच्या पर्वत दिसत आहेत. हिमाच्छादित पर्वत दिसत आहेत. हे कार्तिक स्वामींचं वाहन मोर. कार्तिक स्वामींचं वाहन मोर. कार्तिक स्वामी मंदिर रुद्रप्रयागपासून अंदाजे 40 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही अगस्त्यमुनी गावातनं प्रवेश केला. पूर्ण चढण होती. कनकचौरी गावापासून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात ते अंतर जास्त असावं असा तो ट्रेक आहे. पण संपूर्ण ट्रेक हा जंगलातनं आहे. आलो की नाही पण आज हे रे निराश झाली आपली. ही कार्तिक स्वामींची मूर्ती आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला आता दिसेलच कार्तिक स्वामी ही कार्तिक स्वामींची. हे समोर शिखर चौखंबा पर्वत दिसतोय. हा चौखंबा पर्वत आहे. चौखंबा पर्वताच्या डाव्या बाजूला केदारनाथ पर्वत दिसतोय. हा केदारनाथ पर्वत आहे. आम्ही ज्यावेळी मंदिरात पोहोचलो त्यावेळी दोघा तिघा व्यतिरिक्त कोणीही नव्हते मंदिरात. अनेक भाविकांनी घंटाही अर्पण केलेल्या आहेत. हे 360 डिग्री मधलं आसमंत दिसतोय. हो गई आपकी चाय? आप कितने बजे तक रुकते हैं? अच्छा अच्छा, अभी ये बंद करके जाएंगे. हे मंदिराचे पुजारी. अच्छा अच्छा. वो नीचे वॉशरूम मिलेगा ना? हम नहीं, अभी वापस हैदराबाद मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कार्तिक स्वामींची स्वयंभू मूर्ती आपल्याला दिसत आहे. हरिद्वार तक. जय कार्तिक स्वामी. हम अभी त्रिवेणी नारायण से आए. हाँ, और अभी हरिद्वार जाएंगे.